आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर उद्या 1 मेला शुक्रवारी आहे वैशाख पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी काही जर आपण खास उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। कारण पौर्णिमा ही तिथी लक्ष्मी आणि विष्णूंना समर्पित अशी तिथी असते। त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते, त्याचबरोबर आपला धनसंचय वाढतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते। त्यापैकीच विड्याच्या पानांचा एक उपाय आहे। विड्याची पानं देवी लक्ष्मीला अत्यंत प्रसन्न करतात। त्यामुळेच बघा नवरात्रामध्ये विड्याच्या पानांचे अनेक उपाय केले जातात। कारण विड्याचे पान हे प्रत्येक पूजनामध्ये वापरले जाते। विड्याचे पान अत्यंत पवित्र समजले जाते आणि हे विड्याचे पान कुलदेवीला त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते। म्हणूनच आपण विड्याच्या पानांचा उपाय नक्कीच उद्याच्या पौर्णिमेला करायचा आहे। बघा, आपल्या घरामध्ये धनाचा ओघ वाढावा, धनसंचय वाढावा, असलेल्या धनामध्ये वाढ व्हावी, त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये आपली चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, यासाठी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही विड्याच्या पानाचा हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो। आणि जर आपले पैसे जे आहेत तर ते खर्च होत असतील किंवा पैसा साठत नसेल, धनसंचय होत नसेल, तर हा उपाय तुम्ही जर पौर्णिमेला केला तर नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल झालेला दिसून येईल। याचे अत्यंत शुभ लाभ आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तुम्ही जरी हा उपाय दर पौर्णिमेला केला तरीही चालेल। हा उपाय शक्यतो घरातील महिलांनी करायचा आहे। कारण महिला या घराची लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीने लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय हे नेहमीच शुभ फलदायी ठरत असतात। म्हणून दर पौर्णिमेला जर घरातील महिलांनी हा उपाय केला तर पतीच्या प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होते। व्यवसाय नोकरी मध्ये जर काही अडचणी असतील तर त्या दूर होतात। त्याचबरोबर व्यवसायामधून किंवा तुमच्या इच्छित क्षेत्रामधून तुम्हाला चांगल्या प्रकारचा धनलाभ हा होऊ शकतो। तर नक्कीच पौर्णिमेला तुम्ही हा विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर बघा, पौर्णिमा ही तिथी आपल्या कुलदेवीच्या मानसन्मानासाठी अत्यंत पवित्र तिथी मानली गेलेली आहे। बघा, प्रत्येकालाच तुमच्या कुलदेवीची सेवा करणं, रोज सेवा करणं शक्य होत नाही। त्यामुळे बघा, जर तुम्हाला रोज कुलदेवीचे नामस्मरण करणे, कुलदेवीची सेवा करणे जमत नसेल तर प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला जरी तुम्ही हे 1-2 उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्याला राहतो। कारण आपल्या मुलांची जर त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांचे आरोग्य देखील चांगले राहावे आणि आपल्या स्वतःची देखील आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती होऊन आपल्या घराला किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर बघा, विशेष करून महिलांनी आपल्या कुलदेवीची सेवा दर पौर्णिमेला करणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, प्रत्येकालाच रोज कुलदेवीची सेवा करणं जमेलच असं नाही। कारण बऱ्याचशा महिला या जॉबला असतात, वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना ते जमत नाही। पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही या 1-2 गोष्टी तरी नक्कीच करू शकता। वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या मुलांसाठी, पतीसाठी या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत। कारण कुलदेवीचे शुभ आशीर्वाद जर तुमच्या पाठी असतील तर नक्कीच आपल्या मुलांची, पतीची आणि स्वतःची देखील चांगली प्रगती, भरभराट होते आपल्या घराची। त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला महिलांनी हे 1-2 उपाय जे आहेत तर ते आपल्या कुलदेवी करता देखील करायचे आहेत। तर कुलदेवीसाठी आपल्याला पौर्णिमेला काय उपाय करायचा आहे आणि विशेष म्हणजे या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या दर पौर्णिमेला तुम्ही कुलदेवीला अर्पण करा। बघा, बाकी तुम्हाला कुठलीही वेगळी सेवा करण्याची गरज नाही। फक्त या 2 वस्तूंनीच आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद मिळतात। त्यामुळे बघा, कुलदेवीला प्रसन्न करणाऱ्या या 2 वस्तू नक्कीच तुम्ही पौर्णिमेला कुलदेवीला अर्पण करत चला। बऱ्याच महिलांना या गोष्टी माहीत नसतात, पण बघा, जर माहीत नसतील तर तुम्ही या गोष्टी मी सांगितल्यानंतर नक्कीच उद्याच्या पौर्णिमेपासून दर पौर्णिमेला तुम्ही हे करू शकता। तर पहिल्यांदा
आपण बघूया विड्याच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे. तर बघा, तुम्हाला या उपायासाठी लागणार आहेत फक्त 2 विड्याची पानं. चांगली पानं आणा, खराब झालेली किडलेली पानं घेऊ नका. तर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहे. यालाच नागवेलीची पानं असं देखील म्हणतात. आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. चांगली सुवासिक फुलं वगैरे तुम्ही अर्पण करू शकता देवाला. आता आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय करायचा आहे. दिव्याच्या साक्षीने आपल्याला उपाय करायचा आहे. तर देवघरासमोरच तुम्हाला बसायचं आहे. 2 विड्याची पानं घ्या. लाल कापड एखादं अंथरा एखाद्या पाटावर, त्यावरती तुम्हाला ही 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला या 2ही विड्याच्या पानांवर श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र लिहायचा आहे. बघा, श्री काढायचं आहे आणि त्यावरती अनुस्वार द्यायचा आहे. दोन्हीही पानांवर तुम्हाला कुंकवाने श्रीम हा महालक्ष्मीचा म्हणजेच लक्ष्मी मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे. हा मंत्र लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर लवंगा घ्यायच्या, 2 चांगल्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता दोन्हीही लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला श्रीसूक्तचं पठण करायचं आहे. अगदी मनोभावे हे पठण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक पानावर तुम्हाला एक लवंग ठेवायचं आहे. पौर्णिमेचा संपूर्ण दिवस हे पान आणि जे लवंग आपण त्यावर ठेवलेलं तर ते तसंच ठेवायचं आहे. त्याला धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि तुम्हाला मनोभावे हात जोडून लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी माझ्या धनसंचयामध्ये वाढ होऊ देत, माझ्या घरामध्ये नेहमी तू वास कर, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर बघा, संध्याकाळी तुम्हाला ते जे 2ही पानं आहेत श्रीम असं लिहिलेली, ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि त्याचबरोबर ज्या लवंगा आहेत तर त्या देखील तुम्हाला तिथेच त्या पानांवरच त्या तिजोरीमध्ये तुमच्या ठेवायच्या आहेत. पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ही जी पानं आहेत तर ती ठेवायची आहेत. पुढच्या पौर्णिमेला तुम्ही ती पानं विसर्जित करू शकता आणि पुन्हा नवीन उपाय जर तुम्हाला म्हणजे पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे, पुन्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर पुन्हा तुम्ही पौर्णिमेला हा उपाय करू शकता. बघा, धनाची खूपच कमतरता असेल, केलेल्या मेहनतीला जर फळ मिळत नसेल किंवा काहीतरी पैशाच्या अडचणी असतील तर तुम्ही संकल्पयुक्त 11 पौर्णिमा देखील हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला हवा त्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त आधीची जी पानं आहेत तर ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. ज्या लवंगा आपण ठेवलेल्या तिजोरीमध्ये तर त्या लवंगा तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता किंवा त्या विसर्जित तुम्ही करू शकता. आता बघूया, पौर्णिमे दिवशी आपल्याला कुलदेवीला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. पौर्णिमा ही तिथी कुलदेवीच्या दर्शनासाठी त्याचबरोबर सेवेसाठी खूप महत्त्वाची तिथी समजली जाते. त्यामुळे या दिवशी तुमची जी कोणती कुलदेवी असेल, कुलदेवीचा नामजप करायला विसरू नका. शक्य असेल तर बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता. या दिवशी कुंकुमार्चनची सेवा करा. आपल्या कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर कुंकाचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे कुंकू घ्यायचं आहे आणि देवीला आपल्याला ते अर्पण करायचं आहे. पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चनची सेवा ही अत्यंत सर्वश्रेष्ठ सेवा समजली जाते. महिलांनी ही सेवा करू शकतात. आता पौर्णिमे दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या नक्कीच आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये बघा, पहिली गोष्ट म्हणजे तांबूल, म्हणजे पानाचा विडा. हा कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही पौर्णिमे दिवशी कुलदेवीला पानाचा विडा म्हणजे तांबूल, गोड पानाचा विडा जो असतो तर तो अर्पण करायचा आहे. म्हणजे काय, तर विडा बनवायचा, त्यामध्ये लवंग, सुपारी, त्याचबरोबर खडीसाखर, गुलकंद हे तुम्ही टाकू शकता. किंवा धार्मिक साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर बघा, तिथे तांबूल बनवून देतात, तर तिथून पण तुम्ही आणू शकता किंवा घरच्या घरी करू शकता आणि ते अर्पण करू शकता. काही वेळाने ते तुम्ही स्वतः खायचं आहे. त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे तर ते म्हणजे गजरा, म्हणजे वेणी जी असते तर ती नक्की तुम्ही कुलदेवीला अर्पण करा. शक्य असेल तर ओटी अर्पण करण्याचा प्रयत्न करा देवीला. आणि नैवेद्यामध्ये बघा, पौर्णिमेच्या दिवशी
एखादी खीर जी असते तर ती अवश्य तुम्ही बनवायची आहे आणि ती खीर तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर फुटाण्यांचा नैवेद्य, गूळ फुटाणे यांचा नैवेद्य देखील तुम्ही कुलदेवीला दाखवू शकता. तर बघा, पौर्णिमेला तुम्ही नैवेद्यामध्ये खीर ही आवर्जून बनवत चला. पौर्णिमे दिवशी जर तुम्ही खीर बनवून आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपली कुलदेवी माता लक्ष्मी हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरावर शुभ आशीर्वाद राहतो. त्यामुळे पौर्णिमे दिवशी खीर अर्पण करणे कुलदेवीला अत्यंत शुभ समजलं जातं. त्याचबरोबर मी आत्ता सांगितलं फुटाणे कुलदेवीला तुम्ही अर्पण करू शकता. गूळ, त्याचबरोबर जी खडीसाखर असते तर गूळ, खडीसाखर, फुटाणे यांचा नैवेद्य देखील कुलदेवीला दाखवला जातो आणि पौर्णिमे दिवशी अशा प्रकारे हा नैवेद्य दाखवणं देखील अत्यंत शुभ समजलं जातं. यामुळे कुलदेवीचे आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. आणि हा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तर काही वेळाने प्रसाद स्वरूपामध्ये घरातल्याच व्यक्तींना तो आपल्या द्यायचा आहे. तर बघा, उद्या पौर्णिमेला नक्की तुम्ही या गोष्टी करा. जो विड्याच्या पानाचा उपाय आहे तो देखील खूप छान आहे, अतिशय साधा सोपा आहे. लक्ष्मीचा बीजमंत्र आहे तो श्रीम. त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा. पौर्णिमे दिवशी हा उपाय केल्याने आपल्या तिजोरीमध्ये धनाची कमतरता राहत नाही, आपला धनसंचय वाढत जातो. पैशाचे जे काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या देखील दूर होतात. आणि त्याचबरोबर कुलदेवीला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या वस्तू अर्पण करा. यामध्ये तांबूल आहे, गजरा, वेणी आहे. शक्य झाल्यास ओटी तुम्ही एखाद्या पौर्णिमेला आठवणीने आपल्या कुलदेवीची भरू शकता. कुलदेवीचं नामस्मरण करा आणि फुटाणे, खडीसाखर किंवा गूळ हा देखील नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे, कुलदेवीला प्रसन्न करणार आहे. आणि खीर जी आहे तर ती अगदी थोडीशी का होईना खीर पौर्णिमे दिवशी बनवून आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचं नाव घेऊन ती कुलदेवीला अर्पण करायची आहे आणि घरातील व्यक्तींनीच प्रसाद म्हणून ती खायची आहे. तर बघा, नक्कीच तुम्ही उद्याच्या वैशाख पौर्णिमेला या गोष्टी करा आणि प्रत्येक पौर्णिमेला देखील तुम्ही या गोष्टी करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.